इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियाच्या या कोलाहलामध्ये आपण प्रिंट मीडियाला अनेक वर्ष आपण रिप्रेझेंट केलंय. आपलं संबंध आयुष्य रादर प्रिंट मीडियामध्ये मुद्रित माध्यमामध्ये गेलाय. या सगळ्या कोलाहलामध्ये पुस्तकांचं महत्व आणि प्रिंट मीडियाचं महत्व कसं आहे आणि याचं भविष्य कसं आहे? मीडिया ही जिवंत आहे. मराठी भाषेला कधी मरण नाही आणि आपण या ठिकाणी इतके चांगले लेखक या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांची पुस्तकं प्रकाशित झालेली आहे. आपण ती वाचा. मी सांगतो मराठी भाषा ही अबाधित आहे आणि ती वाढत राहील, एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. या इतक्या अप्रतिम आणि सुंदर कार्यक्रमात मला आज इथं अतुल कुलकर्णींनी आमंत्रित केलं, याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. जितकं अज्ञान आहे ते ज्ञान मिळवूनच ज्ञानी होता येईल यावर माझा मनापासून विश्वास आहे. पुस्तक वाचना इतकं धन तुम्हाला काहीही देऊ शकत नाही, पण तुम्हाला मिळालेलं ज्ञान तुमच्याकडनं कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. म्हणून वाचन संस्कृती आणि त्याचं महत्व हे यापेक्षा अधिक सोप्या आणि थोडक्या शब्दात मी सांगू शकणार नाही. आज अतुलजींनी सांगितलं की संपूर्ण महाराष्ट्रात केवळ मराठी साहित्याबद्दलच पुरस्कार देणारं लोकमत हे एकमेव वृत्तसमूह आहे. तेव्हा मला जाणवलं हे जर नसतं तर आमच्यासारख्या लेखकांना हे व्यासपीठ मिळालं नसतं. आज या ठिकाणी हा पुरस्कार दिल्याबद्दल लोकमत समूहाचे खूप खूप आभार. हे लेखिकेला मिळालेला पुरस्कार नाही, कार्यकर्तीला मिळालेला पुरस्कार आहे. मी घोषित करतो की जी 11 पुस्तकं आज ह्यावेळेला सिलेक्ट झाली आणि जे परीक्षक आहेत ते इतके माझ्या जवळचे आहेत, त्यामुळे ते किती चिकित्सक आहेत माहिती आहे. तर त्या 11 पुस्तकांना प्रत्येकी 500 पुस्तकं शासन खरेदी करेल आणि ती पुस्तकं आणि शक्य झालं तर ते 500चं 1000 करण्याचा प्रयत्न करू, अशा प्रकारची घोषणा करतो. राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर काय भाष्य कराल आत्ताच्या? राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या नेत्यांना आम्ही फक्त एक विनंती करू शकतो की विनोदाचा प्रांत आमच्याकडेच ठेवा. कारण मुळातच विनोदाला एवढी स्पर्धा आहे, आता एवढ्या मोठ्या पातळीवर स्पर्धा निर्माण झाली की आता 1000 एपिसोड केले, पुढचे अजून 500 एपिसोड करण्याची इच्छा आहे. बरोबर. तो इतक्या प्रमाणात जर प्रेक्षकांपर्यंत रोज गेला तर आम्हाला करणं अवघड होईल. मराठी भाषेतील साहित्याच्या विविध वाङ्मय प्रकारांना इतक्या मोठ्या प्रमाणात सन्मानित करणारी लोकमत ही एकमेव वृत्तसंस्था आहे आणि केवळ यासाठी मला त्यांच्या संचालक मंडळांचे आणि त्यांच्या संपादक मंडळांचं मनापासून कौतुक करायचे, मनापासून अभिनंदन करायचे. माझी यंदाच्या जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड झाली त्याबद्दल मी आनंद व्यक्त करतो.